हे आहे होममेड सेरेलॅक आणि बेबीच्या वेट गेनसाठी एकदम बेस्ट आहे. ज्यावेळेस रिदू 6 मंथ प्लस झाला होता ना, त्यावेळेस त्याच्यासाठी मी बनवतो. त्यावेळेस फक्त आपले तांदूळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घ्यायची. तो आता 9 मंथ प्लस आहे. सो त्यामुळे ह्याच्यामध्ये शाबूचे तांदूळ, पोहे आणि उडीदची डाळ मी आता ॲड करत आहे. आता इथे एका वाटीने मी मेजरमेंट घेत आहे. सगळे हे इन्ग्रेडियंट्स घेत आहे. हे सगळे घेऊन चांगले वॉश करते आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवस तरी मी सुकवणार आहे. तुमच्याकडे चांगले कडक ऊन असेल तर पोहे आणि शाबूचे तांदूळ तुम्ही भिजवून घेऊ शकता, चांगले धुवून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही तसेही टाकले तरी चालेल. आता इथे 2 दिवस झालेले तुम्ही ते बघू शकता, चांगले सुकलेले आहे आणि असे रोस्ट करून घेत आहे, भाजून घेते चांगले आणि हिची एक पावडर बनवून ठेवणार आहे मी, जी की मला 20 ते 25 दिवस आरामात जाते. आणि ते खिरी म्हणू शकता तुम्ही, इथे बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकते मी, ॲड करते. रिदूला ही खूप जास्त आवडते. 1 स्पून तुम्ही तूपही ॲड करू शकता. मी तर करते. रिझल्ट खूप छान आहे. रिदू इथे झोपला आणि त्याला भूकही लागली आहे. ओके, थँक्यू.